मी सिंधी पंचायत समिती गणामध्ये निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे। तर मी गेल्या 10 ते 15 वर्षापासून संघटनेच्या माध्यमातून या उमरी तालुक्यामध्ये तहसील असेल, पंचायत असेल, पोलीस स्टेशन असेल, सर्व शेवटच्या घटकापर्यंत मी या ठिकाणी काम केलेलं आहे। म्हणून समाजकारण करत करत राजकारण करावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून योगायोग या ठिकाणी सिंधी पंचायत समिती गण हे एसीला आरक्षित सुटल्यामुळे या ठिकाणी कुठल्याच बेस नसते वेळेस कोणी बी उठायले आणि मी पंचायत समिती निवडणूक लढवतो, मी तळेगाव सर्कल लढवतो, पण तुमचं कुठलंच काय समाजासाठी योगदान नसते वेळेस असे लोक येऊन जर समाजाचं नेतृत्व करत असतील तर आम्ही गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी एक रात्रचा दिवस आणि दिवसाची रात्र करून फिरतो। तर ह्या समाजाला काहीतरी, समाजालाच नसून तर या भागातील जनतेला आम्ही काहीतरी या पंचायतच्या माध्यमातून समाजाला आणि सर्व जनतेला काहीतरी न्याय मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सिंधी पंचायत समिती गणामध्ये निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे। जर समजा पक्षानं तिकीट नाही दिलं तर जर पक्षाने तिकीट नाही दिल्यास या भागातील जनतेला माहिती आहे की आम्ही गेल्या 10 ते 15 वर्षापासून या भागामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवर आम्ही या ठिकाणी वेळोवेळी कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता आम्ही या भागातील जनतेसाठी अहोरात्र काम केलेलं आहे। यापुढे सुद्धा आम्ही कुठल्याही मग पंचायत समिती निवडणूक असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, आम्हाला ह्या भागातील जनता 100% आमच्या पाठीशी राहील एवढी मला या ठिकाणी ग्वाही आहे। म्हणजे मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो, कारण या भागातील मायबाप जनता माझ्या पाठीशी राहील एवढी तुम्हाला शाश्वत देतो। कैलास सूर्यवंशी लोकसंवादी आंदोलन संघटनेचा एक चांगला जबाबदार कार्यकर्ता असून त्यांनी आजपर्यंत समाजासाठी किंवा उमरी तालुक्यातल्या आम जनतेसाठी रस्त्यावरली लढाई लढून न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे। म्हणून माझी अशी आणि या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सिंधी गणातून जागा आरक्षित असल्यामुळे त्या ठिकाणी कैलास सूर्यवंशीला पक्षानं तिकीट द्यावं आणि त्यांना निवडून आणावं अशी माझी इच्छा आहे। जर असं केल्यास पक्षाच्या मागं संघटनेचे नेटवर्क अख्ख्या महाराष्ट्रात पसरलेलं असून आणि जिथं जिथं लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे कार्यकर्ते असतील ते सर्व कार्यकर्ते कैलास सूर्यवंशीला जर तिकीट मिळालं तर त्या पक्षाचा नक्कीच फायदा होईल आणि त्याच्या गावामध्ये लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे कार्यकर्ते त्या पक्षाच्या पाठीशी उभा राहून कैलास सूर्यवंशीला ते निवडून आणतीलच, पण इतर त्यांचे जे बी उमेदवार उभे आहेत त्यांना पण मोठ्या प्रमाणात समाजाचं मतदान मिळण्यास सहकार्य होईल।